महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागांतर्गत पुरवठा निरीक्षक या पदासाठी तब्बल 250 रिक्त जागा असून गट संवर्गातील ही भरती प्रक्रिया सरळ सेवा भरती प्रक्रिया कधीपर्यंत राबवली जाऊ शकते या संदर्भातली अपडेट प्राप्त झाली आहे। पाहू शकता माहितीच्या अधिकारान्वये जो अर्ज केला होता RTI अनुसार पाहू शकता या संदर्भातली माहिती उपलब्ध झाली आहे। यानुसार पाहू शकता जो अर्ज आला होता उपरोक्त विषयांकित प्रकरणी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये दाखल संदर्भाधीन अर्ज या कार्यासनास दिनांक 10 जून 2025 रोजी प्राप्त झाला आहे। संदर्भाधीन अर्जान्वये मागणी केलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की पुरवठा निरीक्षक गट क या पदभरती जाहिरातीच्या अनुषंगाने अद्ययावत माहितीसाठी विभागाच्या या संकेतस्थळावर कृपया अवलोकन करायचं आहे। तसेच सद्यस्थितीतील क्षेत्रीय पुरवठा कार्यालयास पुरवठा निरीक्षक गट क या संवर्गात मंजूर पदांपैकी सरळ सेवेच्या कोट्यात साधारणतः 250 मध्ये रिक्त आहेत। वरील माहितीने पाहू शकता या पद्धतीने ही महत्त्वाची माहिती आपल्यासाठी की गट क पुरवठा निरीक्षक गट क या संवर्गात मंजूर पदांपैकी सरळ सेवेच्या कोट्यातील साधारणतः 250 250 म्हणजे साधारण पद्धतीने सांगण्यात आली आहेत। निश्चित यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात कारण यानंतर पुन्हा जी आहे याच्यामध्ये रिटायर असतील यामध्ये पाहू शकता त्यानुसार जी पदे रिक्त होतील ती सुद्धा असणार आहेत पदनियुक्तीने। यामध्ये 250 पेक्षा जास्त पदे पुरवठा निरीक्षक गट क संवर्गाची हे रिक्त आहेत। या संदर्भात पाहू शकता लवकरच अधिकृत जे संकेतस्थळ आहे कार्यालयाचं पाहू शकता या ठिकाणी जे रिक्रुटमेंट सेक्शन आहे यामध्ये ती अपडेट जाहीर केली जाऊ शकते। पदभरती संदर्भातली पाहू शकता इथे नोटीस सेक्शनचा ऑप्शन असतो यामध्ये जी भरती प्रक्रिया आहे नोटीससाठीचा रिक्रुटमेंट संदर्भातली म्हणजे नवीन पदभरती जाहिरात याबद्दलची माहिती उपलब्ध होऊ शकते। रिक्त पदे ही मंजूर असून जाहिरात येण्यासाठी जास्त वेळ लागणार नाहीये याचं कारण पाहू शकता ही पदभरती प्रक्रिया जे आकृतीबंध या अगोदरच मंजूर करण्यात आला आहे आणि त्या आकृतीबंध अंतर्गत हे रिक्त पदे आहेत। पाहू शकता कार्यालयाची आहेत विविध क्षेत्रीय कार्यालय म्हटलेलं आहे। सद्यस्थितीत क्षेत्रीय कार्यालय पुरवठा कार्यालयामध्ये पुरवठा निरीक्षक गट क संवर्गाची 250 पेक्षा जास्त जागा ह्या रिक्त आहेत आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्या गट क संवर्गाच्या सरळ सेवा पदभरतीच्या जाहिराती असणार आहेत। त्यामुळे ही जाहिरात ही लवकरच जाहीर केली जाऊ शकते। अधिकृत संकेतस्थळावर लवकरच या संदर्भातली याबाबतची अपडेट ही प्राप्त होऊ शकते। या संदर्भातली पुढची अपडेट म्हणजे सरळ सेवा पदभरती संदर्भातल्या जाहिराती संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।